तर मंडळी, गणपतीचं खास आमंत्रण आहे आणि मी आली आहे गुप्त्यांच्या घरी, म्हणजेच लोकेश सर, चैत्रालीताई आणि शुभवी गुप्ते यांच्या घरी. खरं तर गणपती हे निमित्त आहेच, पण त्यानिमित्ताने त्यांचं घरही बघायची संधी आपल्याला मिळते. चला तर मग जाऊया त्यांच्या घरी. या. हॅलो. हाय. ॲज युजल तुझ्या साड्या मी खरंच चोरणार आहे. कशी आहे? मस्त. ये 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 प्लीज कम. इथूनच सुरुवात. छान एस्थेटिक असं बनवलेलं आहे. मला ते जाणून घ्यायचं आहे, आपण गप्पा मारूयात पुढे, पण सध्या येस. हॅलो. हाय सर. मस्त. हाय शुभवी. हाय हाय. मस्त. सो येस, म्हणजे तुमच्याकडे आल्याशिवाय ना आम्हाला गणपती वाटत नाही, कारण का फॅमिली आहे एक, हेच फिलिंग येतं. बाप्पाचं दर्शन घेते, मग आपण गप्पांना सुरुवात करूया ना. प्लीज तुम्ही बघा किती छान डेकोरेशन केलं आहे, आणि शुभवीचा यात मोठा हातभार असतो नेहमी, है ना. डेकोरेशनमध्ये यावर्षी आहे बऱ्यापैकी आहे. सो आम्हाला एक्सप्लेन कर काय काय यावेळी केलं आहे, आणि दरवेळी ह्याच्यामधलं तुझा एलिमेंट काय? माझा एलिमेंट आय थिंक सो ते व्हाईट कर्टन्स. मी त्याला सांगितलं होतं की ते व्हाईट कर्टन्स करून ठेव. बाप्पा येस, बाप्पा सिलेक्शनमध्ये यावेळेला मी खूप जास्त हेल्प केलेली आहे, पण व्हाईट कर्टन इज माय एलिमेंट. मी त्याला बेसिक आयडिया त्याच्या डोक्यात टाकली होती, पण त्यांनी ती वेगळ्याच पद्धतीने अजून छान एक्झिक्यूट केलेली आहे. पण आता खरं तर आपण गेल्या वर्षी बोललो होतो की शुभवीला या क्षेत्रात यायचे तिचे प्रयत्नही सुरू आहेत, आणि बाप्पाच्या कृपेने ते झालं, आणि इतकीच छान मालिका मिळाली, ते पण अशोक मामा तिच्या ऑपोजिटला आहेत. पेरेंट म्हणून तर आलंच, पण तिचे क्रिटिकही तुम्ही पहिले आहात की तिला काय चुकतं हे सांगणारे. आज बाप्पा समोर आहोत आपण. किती कृतज्ञतेची भावना आहे, आणि ऑल्सो किती हॅपी आहे? बापरे, खूपच छान वाटतं, कारण जसं तू म्हणालीस पहिल्या वर्षी या घरातल्या पहिल्या वर्षी ती सहज बोलून गेली होती, जो मी व्हिडिओत अजूनही असा शॉक आहे आम्हाला दोघांना. ती ती सहज बोलून गेली होती, आणि तिचं ते सहज बोलणं बाप्पानी खूप सिरियसली घेतलं, आणि बाप्पांनी तिला लगेच पुढच्याच वर्षी एक खूप छान अपॉर्च्युनिटी दिली, आणि त्याच्याबद्दल खरंच आम्ही त्याचे काय म्हणतो आभार किती मानायचे, आणि काय करू, कृतज्ञ आहोत अतिशय. तर तेही लास्ट इयर आनंद चतुर्दशीच्याच दिवशी आपल्याला फोन आला होता की माझा फायनल झालाय. सो इट वॉज आम्ही पाचगणीला होतो, गणपतीच्या दिवसातच झालं होतं. हो बरोबर, चतुर्दशीचाच दिवस होता, आणि आम्हाला आईला फोन आला होता की तिचं लॉक झालेलं आहे. संकेत की मी आहे, तुम्ही जे करताय ते करा, मी आहे. आणि सर, तुम्ही अशोक मामांसोबतच सिनेमा केलात यावर्षी, आणि म्हणजे काय सांगू, आमची लाडकी पेर जी आम्हाला बघायला आवडते त्यांना तुम्ही सिनेमाच्या द्वारे आमच्या समोर आणली. पण आता काय सांगाल, गणपती म्हटलं की ना सगळं कुटुंब एकत्र येतं, ह्या निमित्ताने आम्हालाही घरी यायला मिळतं. सो किती हॅपी फिलिंग? नाही, खूपच आनंदाचं वातावरण असतं, कारण ह्या निमित्ताने ना बरेचदा भेटणंही होतं. म्हणजे असंही होतं की 3-3 महिने 4-4 महिने भेटत नसले मित्रमंडळी नातेवाईकसुद्धा ना या निमित्ताने आवर्जून भेटणं होतं, आणि मुळात त्याचं वास्तव्य घरामध्ये असणं हीच सगळ्यात मोठी काय म्हणतात आनंददायी घटना आहे आणि गोष्ट आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे वर्षातले हे जे काही 1-1.5 दिवस, 2 दिवस, 5 दिवस जे काही असतात गणपतीचे, ते अतिशय वेगळं फिलिंग असतं आणि खूप छान वाटतं. त्यामुळे बाप्पासाठी सेवा करायला कायम तत्पर आणि तयार असतो. म्हणजे आल्यावरच मला एक पॉझिटिव्हिटी येते, आणि मी खरंच हॅपी असते तुमच्या घरी यायला. आणि ह्यावेळी म्हणजे डाएट वगैरे सगळं सुरू आहे, आम्ही सोशल मीडियावर बघतो. पण मोदक वगैरे खाल्ले गेले? मोदक खाण्यासाठी ती आज सकाळी 5:30ला उठून व्यायाम केलेला आहे तिने, की फक्त मोदक खायला मिळावेत. तिने 5:30ला उठली, तिने व्यायाम केला, मग तिने आवरलं, मग यावेळेस गणपती तिने बसवला. हां, पूर्ण पूजा आणि सगळं तिने केलंय. सो तिने आज सगळं दिवस सकाळपासून तो प्लॅन केला होता की नाही मोदक खायचे, तर मग मी सकाळी आधी व्यायाम करते, मग मी मोदक खाते. आता राजश्री मराठीच्या प्रेक्षकांना आपण सांगितलं की तू व्यायाम करून आज भरपूर मोदक खाणार आहे. वर्षातून एक सण असा येतो की आपल्याला खरंच खूप मोदक खायला मिळतात, का नाही खायचे? राईट. मला उकडीचे मोदक आवडतात. मला ते पेढा मोदक आपल्याकडे उकडीचे मोदकच आहेत, काळजीच करू नकोस. म्हणजे पेढा मोदक तू म्हणशील उकडीचे मोदक देतो, ठीक आहे, पण पेढा मोदक मला समाकट खूप साखर असते, आणि मी थोडी
मला असं मला गिल्ट येतो की शिट, पण उकडीचे मोदक मी खाऊ शकते कारण त्यात गुळ असतो. चला तुला आता मी फोन करून सांगणार आहे. येस. पण हे बाप्पाचं डेकोरेशन वगैरे तर आम्ही खूप सुंदर असं दरवेळी, पण तुम्ही घरही एकदम एस्थेटिक पद्धतीने एकदम सजवलंय. आपण पहिल्यांदा आलो तेव्हा तुम्ही जस्ट त्या प्रोसेसमध्ये होतात, पण आज आम्हाला प्लीज या हॉलची टूर घडवा, कारण का खूप सुंदर दिसतंय जे काय आहे. ह्यामागे कोणाचं डोकं आहे पण? मला वाटलं की ह्या दोघींचं असेल हे सगळं. नाही नाही, बेसिकली इंटिरियर डिझायनरकडूनच करून घेतलं होतं, पण आमच्या डोक्यात आयडिया काय हवं होतं, काय कसं हवं आहे, साधारण कुठला कोपरा कसा असावा, की घर कसं दिसतंय आम्हाला आमचं, या आयडियाज तिला दिल्या. आणि मग त्याच्यामधनं तिच्याकडनं जे काही आलं त्याच्यात मग आम्ही आणखीन 4 गोष्टी सजेशन्स देऊन वगैरे मग फायनल हे केलेलं आहे. ब्राईट कलर्स वॉज आर आयडिया, आमची आयडिया, बिकॉज तो ना थोडा सटल व्हाईट वॉर्म कलर्स खूप आवडतात. आमचं आधीचं घर पूर्ण आणि white होतं. हा एक्झॅक्टली, आणि ह्या वेळेला ते असे ब्लू वगैरे आणि त्याचं असं होतं, आय यू शुअर हे चांगलं वाटेल, पण इट इज लुकिंग गुड. त्याला आवडलेलं आहे, म्हणजे त्यांनी आमचं सजेशन घेतलं, ते ऐकलं. पण ताई, तुला माहिती आहे, खाली जेव्हा मी आता आले ना पार्किंगमधनं, मला एक गोष्ट जाणवली की आधी किती सोपं असायचं ना, आपण शाळेत कोणाला विचारलं की हे कुठे राहतात, आणून सोडायचे. आता सिक्युरिटी हे ते हे म्हणजे पण आम्हाला सोपं जातं, आम्हाला कळतं की कोण येतंय आमच्याकडे. पण नाही सिक्युअर, म्हणजे ते असतंच ते, आणि का नाही, कोणाला नाही आवडणार त्या जुन्या आठवणी. पण आता काय, जसं जग बदलतंय त्याप्रमाणे आपल्याला बदलणं गरजेचं आहे. सो ते तसं आहे, बाकी काय. ही घराची वाईब आम्हाला एक्सप्लेन करा. आणि शुभवी, तुझ्याकडे मी माईक देते, लीड कर. ओके, मी आय विल स्टार्ट ऑफ माझ्या फेवरेट कॉर्नर पासूनच, विच इज आपल्या सगळ्यांचा आहे. दिस. म्हणजे हा ॲक्च्युली आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतो. इकडे तुम्हाला ओव्हरऑल सगळाच व्ह्यू मिळतो, म्हणजे तुम्हाला मेट्रो स्टेशनही दिसतं, मला माझी स्कूलही दिसते इकडनं, गार्डन आहे छान, इकडे खाली स्कूल्स पण आहेत, त्या आपल्याला छान दिसतंय आपल्याला सगळं. सो हा माझा फेवरेट कॉर्नर आहे. प्लस या हाय चेअर्स. सो कधी कधी आई घरात नसली की मी आणि बाबा तिकडे बसून गप्पा मारतो. आई नाही, बाबा घरात असला, बाबा घरात नसला की मी आणि आई सोफ्यावरच बसतो, पण त्याला मुळात तिकडे बसायला खूप आवडतं. सो त्याच्या बरोबरीने मग आम्ही तिकडे बसतो. सो दिस इज माय द मोस्ट फेवरेट कॉर्नर. आणि नाही, त्याची होती हे ॲक्च्युली. आमच्या आधीच्या घरात पण होत्या. सो त्या घरातलं काहीतरी एक एलिमेंट आम्हाला हवा होता इथे. म्हणजे पूर्ण सगळंच नवीन केलं, पण काहीतरी एक आठवण असते ना जुन्या घरातली, कारण 8 वर्ष त्या घरात सुद्धा होतो. सो या हायचेअर्स होत्या म्हणून ॲक्च्युली हे डोक्यामध्ये आलं की अशा पद्धतीने आपण काहीतरी करूया, कारण एवढी छान विंडो आहे आणि ओपन केल्यानंतर पूर्ण हे छान व्ह्यू दिसतो. बाल्कनीचं फॅसिनेशन असतंच ना, आणि मुंबईत बाल्कनीज किती कमी आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे असं लोकेशच्या डोक्यात आलं की हाय चेअर्स पण आहेतच, तर एक डेकचा फील देऊया आपण. डेक करण्यामागचं अजून एक कारण इज ब्रुनो, बिकॉज तो लहानपणी त्या घरात आल्यापासून तिकडे ना फ्रेंच विंडो होती. सो त्याला सवय होती की खाली सगळ्यांवर नजर ठेवणं, एक भुंकणं. सो मग त्याला थोडं ते जुन्या घराचं डिटॅचमेंट, म्हणजे जोपर्यंत इथे अटॅच होईल, मग त्याला एक सिमिलर आम्ही थोडं क्रिएट केला त्याच्यासाठी, की त्याला असं वाटतं खुर्च्याही त्या घरात होतात, हेही आहे, मला थोडंसं वाईब आहे. सो त्याच्यासाठी होतं ते. सो आणि बेसिकली आम्हाला दोघांनाही झाडांची प्रचंड आवड आहे. त्यामुळे तू आत्ता बघत असशील तर दिसत आहेत तुला, त्यातली निम्मी झाडं आम्ही उचलून आतमध्ये ठेवलेली आहेत आता, कारण ह्या 2 दिवसामध्ये लोक खूप घरामध्ये येतात. ती झाडं माझ्या रूम मध्येच असतात, बाकी कुठल्याही रूम मध्ये ठेवत ते माझ्याच रूम मध्ये ठेवतात. नाही, पण आम्हाला दोघांनाही खूप आवड आहे आणि खूप आवडतं. सो आम्ही बऱ्यापैकी झाडं आहेत, सो आत्ता पण आम्ही बरीचशी आतमध्ये ठेवलेली आहेत, काही आम्ही आत्ता शिफ्ट केलेली आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवूनच एक कॉर्नर केला होता. म्हणजे जसं आता हा एक कॉर्नर आहे की एरवी इथे एक ट्रॉफीज आणि ह्याच्यासाठी म्हणूनच केलं होतं, पण इव्हेंच्युअली असं झालं की नाही, हे छान वेल आणि सगळ्या गोष्टी आहेत. सो आम्ही सगळ्या ट्रॉफीज आणि हे शिफ्ट केल्या. आणि इथे खाली एक ना सेटी असते एरवी लाकडाची, त्याच्यावरती छोट्या छोट्या त्या 4 उशा असतात. आणि सो इथे एक आल्या एक छोटासा सिटिंग एरिया आहे हा, आणि ह्या ज्या डायनिंग टेबल चेअर्स आहेत त्या इथे असतात. सो हे चेअर डायनिंग टेबल नॉर्मली आमचं असं असतं. सो एक आल्यानंतर काहीतरी लागतं ना, जस्ट सुरुवातीला बॅग्स ठेवणं म्हणा, किंवा एक शूजसाठी म्हणून बसून घेण्यास, तो त्यासाठी ते केलेली जागा होती ही अशी एक. आणखीन काय काय होतं करायचं पण आणि हा एक याच्या
याच्या मागे बाप्पाच्या मागे टीव्ही आहे आता, जो आम्ही आता ह्या 2 दिवसामध्ये तो कव्हर करून ठेवतो आणि तो सेटअप आहे. नाही 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 सो नाही मिळत त्यामुळे सो हा असा एक कॉर्नर आहे आणि डायनिंग टेबल त्याच्यावरती हा लॅम्प आहे. सो डायनिंग टेबल आमचं आत्ता असं जे ते इथे असं असतं, 2 चेअर्स इथे. जे घरामध्ये खूप काही लोक येणार असतील, फंक्शन असेल, तर मग आम्ही टेबल ते शिफ्ट करतो, भिंतीला लावून ठेवतो. जसं आत्ता आहे तसंच, फक्त ते इथे येतं आणि मग अशा चेअर्स त्याच्यामध्ये लागतात. सो एक डायनिंगचा एक एरिया आमचा हा आहे. हा एक सिटिंग एरिया छोटासा केलेला आहे, जेव्हा कारण खूप लोक येतात घरात तेव्हा एक बसायला आणि गप्पा मारायला गोल छान बसून बोलता येतं. आणि हा एक फेवरेट एरिया. सो या घरातला म्हणशील तर प्रत्येक कॉर्नर आहे माझा फेवरेट आहे. हां, येस. कारण मला असं वाटतं की आतमध्ये येताना ना घरामध्ये असं माणसाला प्रसन्न वाटलं पाहिजे आणि मुळात आपल्याला स्वतःला सुद्धा ते प्रसन्न वाटलं. म्हणजे घरात कितीही बाहेर काही असेल, आपण स्ट्रेसमध्ये असतो, खूप दमलेलो असतो, थकलेलो असतो, पण आपल्या घरात शिरताना आपण एक छान वाईब असतो ना, एक फील येतो छान, की छान वाटतंय मला आता घरात आल्यानंतर, बरं वाटतंय. सो त्याच्यासाठीचा म्हणून तो एक कॉर्नर केलेला होता पूर्णपणे, की म्हणजे ॲक्च्युली हे असं एक डोक्यात आलं होतं की हे करूया का नको करूया, कारण मोठाच्या मोठा पॅसेज मिळत होता तो खरं तर. पण असं झालं की नाही, ठीक आहे, हे छान एक काहीतरी करता येईल. सो जरा एक वेगळं डिझाईन त्याला केलं. एक लॅम्प आणि बुद्धाची मूर्ती इथे आहे. खूप असं फ्लॅशी आणि असं नाही आवडत, त्यामुळे त्याचा एक छान मेळ घातलाय. म्हणजे फ्लॅशी आधुनिक आणि गुप्तेबाई आधुनिक आणि पारंपरिक असा त्याचा एक मेळ घालण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. आणि ज्याला आम्ही तिघही आम्ही पण तरी या घरातलं मिनिमलिस्ट आमचं थोडंसं, त्या घरात आमचं खूपच मिनिमल होतं, पण ह्या घरात आता माणसं येतात, येणं जाणं असतं, सगळं असतं, त्यामुळे आणि आम्हाला पण हे घर थोडं वेगळ्या पद्धतीने करायचं होतं. सो ते त्यांनी थोडंसं डोकं वेगळं लावलं आणि त्यांनी त्याच्या पद्धतीने आणि आमच्या पद्धतीने असं मिळून आम्ही एक छान घर करण्याचा प्रयत्न. मोकळं घर खूप आवडतं. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण अदरवाईज मोकळं, खूप माणसांसाठी जागा हवी, बसता येतं शांतपणे, खाली मांडी म्हणून बसता येतं, गप्पा मारता येतात. सो मला ना खूप ते मोकळं असं आम्हाला तिघांनाही खूप आवडतं. त्यामुळे मेन ब्रुनोसाठीच आम्हाला मोकळं ठेवणं गरजेचं आहे, कारण त्याला कधी कुठेही पसरता आलं पाहिजे. सो हे असं प्रेडिक्टेबल नसतात ना त्याच्या नेक्स्ट मूव्स. मूव्ह असते, म्हणजे कधीतरी तो सोफ्यावर चढून त्या डेकवर उडी मारेल किंवा असे त्याचे त्यामुळे काचेच्या वगैरे गोष्टी ठेवणं तर लांबचीच गोष्ट आहे. असं मधोमध वगैरे आणि बेसिकली एक हे डोअर आम्ही करून घेतलं आतमध्ये, कारण सेपरेशनसाठी पण एक सेपरेट एरिया राहतो. म्हणजे आतमध्ये बाहेर पण काही मीटिंग्स असतील किंवा काही आलं कोणीतरी आतमध्ये वेगळं राहतं. सो त्यासाठी म्हणून हे छान डिझाईन करून घेतलं. आणि अगेन AC साठी जरा एक तो एक फोटो डोअर असं म्हणू शकतो आपण. येस. पण माझ्या घराचं इंटिरियर करायचं तर मी सरांना फोन करेन आवर्जून, सर काय करू आता इथे. खूप लोक त्याला सांगतात की आम्हाला आयडिया दे, आणि त्यांनी बऱ्याच लोकांना आयडिया दिलेल्या आहेत की इथे हे करून बघा, तिथे ते करा, आणि ते करतात. नाही नुसतीच आयडिया आहे. प्लॅन बी असाच आहे, मैत्री खातर प्लॅन बी येतो. पण त्याला आवड आहे आणि मुळात क्रिएटिव्ह आहेच तो, त्यामुळे. आणि त्याचं ह्या सगळ्या ह्याच्यात कालच तो हे करत होता सगळं, तेव्हा मी फक्त त्याच्याकडे असं बघितलं, म्हटलं हे कुठून शिकलास तू सगळं. तर म्हटलं मी क्रिएटिव्ह आहे. म्हटलं अरे क्रिएटिव्ह मी पण आहे, पण मला हे नाही येत. मी फक्त बाजूला उभं राहून सेफ्टी पिना देणं, टेप देणं, मी एवढंच काम करू शकते. तर तो म्हणाला तुम्ही तेवढंच करा. ओरडा खात होतो, म्हणजे असं नाही की आम्ही स्मूथली करत होतो, आम्ही त्यातही ओरडा प्रेमाने असतं. प्रेम म्हणजे खूप ओरडा खाल्लाय खाला. पण ते ठीक आहे, इव्हेंच्युअली काय ते येतंय, छान सुंदर दिसतंय. येस. आणि डिरेक्टर ओरडणारच ना, चांगलं काम नाही केलं की ओरडा मिळणारच आपल्याला. बस. हो, खरंय. तुझं हे साडी प्रेम मला वाटतं शुभवीकडे पास ऑन झालंय का, म्हणजे यावर्षी तिने ठरवलंय की माझं असं असतं की अजून लहान आहेस, कुठे साड्या बिड्या. तिने नाही, अरे पण आमच्यासाठी लहानच असणार आहेस तू. तर तिने ह्यावेळेला मला सांगितलं की नाही, मी ह्यावेळेला दोन्ही वेळेला साड्या नेसणार आहे. म्हटलं ओके. त्यामुळे आवडतातच, पण आवड आहे तिला, म्हणजे ते तेवढं आलंय. म्हणजे थोडंसं तरी बाबाकडनं थोडंसं प्रेम माझ्याकडे येतं ह्या 2 दिवसात, आणि माझं कपाट उघडलं जातं. आणि मग आता मी कुठली साडी नेसू याच्यावर खूप चर्चा. ऍक्च्युली साडी विकत घेण्याची, कारण तिचं फक्त कपाट उघडलं की साड्या. आणि असं म्हणजे
1-2 फोल्डर्स किंवा असं नाही, केवढ्या असतात. त्यामुळे मला गरजच नाहीये. त्यामुळे मला माझ्या कधी कधी फ्रेंड्स पण विचारतात की कहा से लिया, लाईक मम्माज वॉर्डरोब. क्रेडिट्स पण असं तू लास्ट टाइम म्हणाली होतीस की तुला या क्षेत्रात पदार्पण करायचं आणि तुझ्या हिमतीवर तू सगळं मिळवलंस. आता अजून काय मॅनिफेस्टेशन आहे बाप्पा समोर, म्हणजे ते लगेच कम्प्लीट होईल आणि त्यासाठी तू प्रयत्न करशील? मॅनिफेस्टेशन असं ॲक्च्युली काही नाही आहे, पण चांगलं होऊ दे. जे करतोय तिघंही त्यात सगळं छान होऊ दे आणि आय थिंक सो तो म्हणजे करेलच तो. सो बेटरमेंट फक्त. आशीर्वाद आहेत आपल्या. हां, गुड हेल्थ, गुड लाईफ असं सगळं पाहिजे. आणि तुम्हा तिघांनाही आम्हाला कोणत्याही क्षेत्रात बघायला आवडतंच. सो आम्हाला सतत दिसत राहा आणि नेहमी आम्हाला बोलवत राहा. छान. कधी एनी टाइम. तुला काही बोलवण्याची आमंत्रणाची गरज नाही खरं तर. फॅमिली, सो थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग अस. आणि गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. थँक्यू सो मच. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा भेटू तेव्हा छान छान अजून प्रोजेक्ट्स येतील असा मॅनिफेस्ट करूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.